जय श्रीराम. हर हर महादेव. मी सचिन पाटील. ज्वलंत असलेला, पेटत असलेला सध्याचा विषय मराठा आरक्षण. मराठा आरक्षणाच्या बाबतीत बऱ्याचशा गोष्टी अधोरेखित करण्याजोगत्या आहेत किंवा बऱ्याचशा गोष्टी सांगण्याजोगत्या आहेत. माझ्यासारख्या एका पामराच्या, एका सामान्य व्यक्तीच्या बोलण्याने मराठा आरक्षणावर काही फरक पडणार आहे का किंवा ते भेटणार आहे का? तर अर्थातच नाही. ते काही सांगायला नको. पण काही गोष्टी आहेत की ज्या मांडणं गरजेच्या होत्या आणि त्या आहेत, म्हणून मी येतोय आणि बोलतोय. मला बऱ्याचशा लोकांनी म्हटलं की मी या विषयावर सहसा बोलायचं टाळतो. त्याला बरीचशी कारणं आहेत. मराठा आंदोलनाची सुरुवात जेव्हा झाली आणि आरक्षणाचा विषय जेव्हा बाहेर आला, तेव्हा आपल्या सगळ्यांना माहित आहे, कोपर्डीच्या घटनेनंतर मराठा एक उद्रेक झाला होता. एक मराठा लाख मराठा, जो साहजिक होता आणि जो काही गैरही नाही. पण ह्या आंदोलनाच्या तेव्हाच्या वेळे लोकांची जी मानसिकता झाली होती मराठा तरुणांची, की खास करून की हा सगळा जे डोलारा हा जो उभा राहिलेला आहे, ही जी शक्ती उभी राहिलेली आहे, या शक्तीला म्हणजे ही उत्स्फूर्त आहे, स्पॉन्टेनियस आहे, असं काही लोकांना वाटायचं, जे खूप अंशी खरं होतं. पण आज रोजी जेव्हा न्यायालयामध्ये, माननीय न्यायालयाने जेव्हा मराठा आरक्षणाच्या बाबतीत काही जे विपरीत निर्णय दिले, तेव्हा आज काही तीच निष्ठावान लोक, जी लोक आज खूप प्रयत्न करत आहेत परत तशीच परिस्थिती निर्माण करण्यासाठी, परत तसंच वादळ निर्माण करण्यासाठी. पण त्यांना आतापर्यंत जाणवलं असं नाही, आपल्यातल्या बऱ्याचशा लोकांना ही गोष्ट जाणवली असेल की आता ती परिस्थिती निर्माण होणं कठीण होत आहे. आता ते वादळ निर्माण करणं कठीण जात आहे. दोन छत्रपती, आदरणीय दोन्ही गाद्या, आपल्या मराठ्यांच्या हक्कासाठी दोन्ही छत्रपती, सातारा असो कोल्हापूर गादी असो, दोन्ही आदरणीय छत्रपती भांडत आहेत. पण हे करत असताना त्यांच्यावर सुद्धा अत्यंत खालच्या भाषेत, अश्लाघ्य भाषेमध्ये टीका टिप्पणी होतीये. जे एक कोपर्डीच्या वेळेस जे वादळ आलं होतं, तशा काळामध्ये कोणाची हिंमत नव्हती की अशा पद्धतीची टीका टिप्पणी करेल. किंवा काही वकील आहेत की जे त्यांच्या वकिली पेशाला लाजवेल अशा पद्धतीच्या आणि लोकशाही, लोकतंत्राला काळीमा फासेल अशा पद्धतीचे वक्तव्य जाती द्वेषातून करत आहेत. आपल्या हे सुद्धा लक्षात येतं. मराठा आरक्षण हा जातीचा विषय नसून हा एका वर्गाच्या आर्थिक आणि पोटापाण्याचा प्रश्न आहे. इतकं साधी गोष्ट, त्यामध्ये कुठे जातीश्रेष्ठतेचा अहंकार किंवा त्यामध्ये कुठे काही उच्च नीच, कुठे भेदभाव अशातला काही तो भाग नव्हता. पण तरी सुद्धा त्याला तोच रंग देण्याचा प्रयत्न झाला. या सगळ्या प्रकारामध्ये आज त्या मराठी तरुण खचलेले दिसतात. ते मराठी खचलेले दिसतात की त्यांना असं वाटायचं कोपर्डीच्या वेळेस की खूप मोठं आपण एक क्रांती घडवलेली आहे. आता ती क्रांती कुठे आहे? ती दबलेली आहे. ती का दबलेली आहे? तर आपण एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी की कोपर्डीच्या वेळी किंवा जेव्हा जेव्हा मराठा आंदोलन यशस्वी होतात, अशा वेळी एक लक्षात घ्या की तो संघर्ष बिना राजकीय पाठबळाचा तो अपुरा असतो. अदृश्यरित्या काय असेना राजकीय पाठबळ त्या गोष्टीला होतं. आज रोजी परिस्थिती अशी आहे की जे मराठ्यांचे कैवारी म्हणवल्या जातात, ज्या मराठा संघटना मराठ्यांच्या कैवारी म्हणून ज्या बोलल्या जातात, सांगितल्या जातात, त्यांचे आताच्या भूमिका, सध्याच्या भूमिका बघा किती संशयास्पद आहे. भरतीला विरोध करू नका वगैरे वगैरे ज्या पद्धतीचे स्टेटमेंट येत आहेत, किंवा जे मिळतंय ते पदरात पाडून घ्या. संभाजी ब्रिगेडचे प्रवीण गायकवाड यांचं स्टेटमेंट होतं, जे मिळेल ते पदरात पाडून घ्या. म्हणजे संघर्ष करू नका, आता जे झालंय ते झालंय. अशा पद्धतीचं जे सरकार बदलल्यानंतर संघटनांची जी धोरणं बदलली, किंवा जर का त्याच संघटनेचं संभाजी ब्रिगेडचं एक स्टेटमेंट मध्यंतरी आलं की जर मराठा तरुणांना रोजगार मिळाला नाही किंवा आरक्षण मिळालं नाही तर ते नक्षलवादाकडे वळतील. आता नक्षलवाद काय आहे? तर आज जे मराठा आरक्षणाला विरोध करत आहेत तीच लोक नक्षलवादाचे समर्थक आहेत. म्हणजे जे लोक विरोध करत आहेत त्याच लोकांच्या बाजूने जाऊन मराठा तरुण शस्त्र घेऊन लढतील, अशा पद्धतीचा एक प्रचंड संभ्रम समाजामध्ये निर्माण केला जात आहे, मराठा तरुणांमध्ये निर्माण केलं जात आहे. हे आपण सगळ्यात आधी ध्यानात घेतलं पाहिजे. वास्तविक पाहता हे जे वाक्य आहे, हे जे स्टेटमेंट आहे, हे राष्ट्रद्रोही स्टेटमेंट आहे, हे देशद्रोही स्टेटमेंट आहे, हे देशद्रोही वक्तव्य आहे. याच्यावर कारवाई व्हायला हवी. पण दुर्दैवानं आपल्या देशात अशा पद्धतीच्या कारवाया होत नाही. मुळात आपण या गोष्टीचं एक लक्षात घेतलं पाहिजे की संविधानाचे अभ्यासक जे आहेत, समजा मग हरिकन नरके असतील किंवा सुषमा अंधारे असतील, ह्या लोकांच्या मराठा आरक्षणाच्या बाबतीतची वक्तव्य किंवा भाषण तुम्ही काढून बघा. यांचं एक वाक्य नेहमीच असतं की आरक्षण म्हणजे
हे सामाजिक म्हणजे त्याला म्हणू की सामाजिक प्रतिनिधित्वासाठी दिलेलं आहे, आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी नाही. तर जे सामाजिक दृष्ट्या मागास घटक आहेत त्यांना पुढे आणण्यासाठी म्हणजे हे काही रोजगार हमी योजना नाही आरक्षण म्हणजे, किंवा तुम्हाला आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याचा याच्याशी किंवा आर्थिकदृष्ट्या मागास असण्याचा या गोष्टीशी संबंध नाही. जर तुम्ही आर्थिक निकषांवर आरक्षणाला आणत असाल तर हे संविधानाच्या चौकटीची बाहेरची गोष्ट आहे. हा त्यांनी मूळ मुद्दा तिथे मांडलेला आपल्याला आढळतो. या मुद्द्याचा जर का विचार केला तर जर आर्थिक निकषांवर आरक्षण नाही, ते सामाजिक निकषांवर आहे, अशा पद्धतीचा जर मुद्दा आपण ध्यानात घेतला तर आपल्या लक्षात येईल की सामाजिक दृष्ट्या मराठा समाज हा काही मागास नाही, मग त्याला आरक्षण भेटू शकत नाही किंवा द्यायला नको. मग आपण दुसऱ्या एका तरतुदीचा त्यामध्ये विचार करणं गरजेचं आहे. निखिल वागळेंचं एक मी वक्तव्य ऐकलं होतं की हा एक खोटा दुष्प्रचार किंवा अपप्रचार केला जातो की आरक्षण फक्त 10 वर्षांसाठी होतं. असा कुठलाही त्याच्यामध्ये तरतूद संविधानामध्ये नाही. आरक्षण तोपर्यंत आहे जोपर्यंत जे सामाजिक दृष्ट्या मागास घटक आहेत ते सामाजिक दृष्ट्या सक्षम होत नाही, त्यांना प्रतिनिधित्व भेटत नाही. म्हणजे जर का आपण या दृष्टिकोनातून हरी नरकेंच्या किंवा निखिल वागळेंच्या दृष्टिकोनातून विचार केला तर आपल्याला सरळ सरळ एक गोष्ट लक्षात येते की मराठ्यांनो, जोपर्यंत तुम्ही दळभद्री होत नाही संपूर्णतः, जोपर्यंत तुम्ही फाटक्या कपड्यांमध्ये येत नाही, तोपर्यंत आम्ही आरक्षणाबद्दल विचार करणार नाही. सामाजिक दृष्ट्या मागास घटक तुम्हाला पुढे आणायचे आहेत की सामाजिक दृष्ट्या पुढे असलेले घटक तुम्हाला मागे न्यायचे आहेत, हा सुद्धा विचार होणं इथं गरजेचं आहे. सामाजिक दृष्ट्या मागासलेले घटक गेल्या 70 वर्षामध्ये सुद्धा तुमच्या मते जर का त्या घटकांना आजही ते सामाजिक दृष्ट्या पुढारलेले नाही, तुमच्या मते जर का आजही त्यांच्यावर अन्याय होत आहेत, त्यांच्यावर अत्याचार होत आहेत, त्यांना सामाजिक प्रतिनिधित्व भेटलं नाही, तर हे 70 वर्षाचं फेल्युअर, हे 70 वर्षाचं अपयश, हे सरकारच्या 70 वर्षाच्या अपयशाचं खापर मराठा तरुणावर का फुटावं याचा विचार होणं गरजेचं आहे. जर एका सिस्टीमचं फेलियर, जर एका व्यवस्थेचं फेलियर, एका व्यवस्थेचं अपयश, त्याचे परिणाम आम्ही का भोगावेत आणि आमच्या येणाऱ्या पिढ्यांनी का भोगावेत, याच्याबद्दल कोणाकडे काही कारण आहेत का, हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. दुसरी गोष्ट की सामाजिक दृष्ट्या मागासलेले घटक हे सामाजिक दृष्ट्या पुढारलेले होतील याच्याबद्दलचे तुमचे निकष काय आहेत. प्रत्येक शेवटचा सामाजिक दुर्बल घटक म्हणजे प्रत्येक शेवटचा व्यक्ती हा पुढारलेला होईपर्यंत तुम्ही ह्या आरक्षणाच्या बाबतीतले हे जे निकष आहेत हे असेच ठेवणार की प्रत्येक पुढारलेला व्यक्ती जोपर्यंत मागास होत नाही, जोपर्यंत त्याच्या अंगावरचे कपडे फाटत नाहीत, जोपर्यंत थिगडं लावत नाही, तोपर्यंत तुमच्या सामाजिक दृष्ट्या प्रगतीचे किंवा सामाजिक दृष्ट्या पुढारलेपणाचे तुमचे निकष काय आहेत हे सुद्धा आम्हाला जाणून घ्यायला आवडेल. खूप वर्षांपूर्वी मामा देशमुखांचं एक भाषण युट्यूबवर उपलब्ध आहे, बघा तुम्हाला भेटलं तर. खूप जुनं भाषण आहे ते, 20 एक वर्ष झाली असतील. मामा देशमुख त्याच्यात बौद्ध समाजाबद्दल एक भाष्य करतात, एक वक्तव्य करतात आणि त्या वक्तव्यामध्ये ते म्हणतात की बघा आज बौद्धांचा किती उत्कर्ष झालाय, त्यांनी जसं देव सोडला, त्यांनी जसा धर्म सोडला, तसा बघा त्यांचा किती उत्कर्ष झालाय आणि येत्या काही वर्षांनंतर हे मराठ्यांपेक्षाही खूप पुढे गेलेले असते आणि खूप पुढारलेले असतील. हे 20 वर्षा अगोदरचं मामा देशमुखांचं स्टेटमेंट आहे, वक्तव्य आहे. आज 20 वर्षानंतर जेव्हा गेले 60 वर्ष झाले, 50 वर्ष झाले, पेरियारच्या मुवमेंट पासून देव सोडल्यानंतर माणसाची प्रगती होते, देव सोडल्यानंतर माणसाची प्रगती होते, धर्म सोडल्यानंतर माणसाची प्रगती होते, धर्म सोडल्यानंतर देश सगळं प्रगती करतो, हा जर का एक विचार थॉट हा जर का जड पकडलेला आहे तर आज 70 वर्ष झाले देव सोडून. मग आज तो निकष आपण लावायला बघायचा की 70 वर्ष झाले तुम्ही देव सोडलाय, तुम्ही धर्म सोडलाय, म्हणजे आता झालंय, आता खूप छान पद्धतीने आपण सामाजिक दृष्ट्या एकत्र झालोय. पण त्याच्यावर एक आर्ग्युमेंट, एक दलील, एक त्याच्यानंतर त्याच्यावर एक प्रतिवाद केला जातो की आम्हाला पुढे येऊ दिल्या जात नाही, आमच्या वरचे घटक आमचं शोषण करतात, आमच्या वरचे घटक आम्हाला मागं ठेवतात, मागास ठेवतात, दाबून ठेवतात. मग हे वरचे घटक कोण आहेत? तर वरचे घटक म्हणजे सवर्ण, मग त्यात मराठा असतील आणि ब्राह्मण असतील. तर ह्या मराठा आणि ब्राह्मणांमुळे आम्ही आजपर्यंत वर येऊ शकलो नाही. तर आता ही रसमिसळ बघा कशी आहे की एकीकडे मराठा तरुण आत्महत्या करत आहेत, त्यांना नोकऱ्या नाहीये, आणि दुसरीकडे सांगितले जाते की आम्हाला मागं ठेवलेलं आहे, मागास ठेवलेला आहे. आता याच्यात ब्राह्मणांचा रोल बघा काय आहे की ब्राह्मणांनी म्हणजे 3% लोकांनी एवढ्या मोठ्या लोकांचा झोल झपाटा करून ठेवलेला आहे. बरं, या 3% लोकांमधले एक विशेषतः तुम्हाला सांगतो की जर का आज छत्रपतींबद्दलची ही जी वक्तव्य आहेत किंवा अब्दुल सत्तारचं हे जे वक्तव्य आहे किंवा सदावर्तेंचं जे वक्तव्य आहे किंवा ह्या आतापर्यंतच्या मराठा आरक्षणामध्ये ज्या काही गोष्टी झालेल्या आहेत, त्या ज्या अप्रिय घटना घडलेल्या आहेत, यातली एकही अप्रिय वक्तव्य जर का कुठल्या ब्राह्मणाने दिलं असतं तर किती भयंकर पेटवापेटवी आतापर्यंत झालेली असते आपल्याला पाहायला भेटली असती, याची आपण
कल्पना सुद्धा करू शकत नाही. मुळातच प्रत्येक खापर जेव्हा मी ब्राह्मणांच्या डोक्यावर पडतो, मुळातच तो 3% समाज तो एवढा म्हणजे तो इतका टार्गेट झालेला आहे. मी नेहमी म्हणतो की ब्राह्मण सारला एक पंचिंग बॅग, कोणी यावे टिचकी कशाला ठोसा मारून जावे, तर पंचिंग बॅग झालेली आहे. कोणाला कशाचा राग आला की काळ बांधणार. लक्ष्मण मानेंचं एक वक्तव्य होतं मध्यंतरी, तुम्हाला माहित आहे, मराठ्यांच्या पूर्वी नाचवायचं वक्तव्य लक्ष्मण मानेने केलं होतं. त्याच्या अगोदर सुद्धा लक्ष्मण मानेने म्हणजे बरेचसे वादग्रस्त वक्तव्य आपल्याला ऐकण्यात आले असते. मराठ्यांच्या पूर्वी नाचवण्याचं जे वक्तव्य आहे हे जर का त्या व्यक्तीच्या व्यतिरिक्त कोणा जर का केळकर, अभ्यंकर किंवा जोशी कुलकर्णाने केलं असतं तर काय झालं असतं, त्याचा तुम्ही विचार करा. मराठ्यांना अशा पद्धतीनं गंडवण्यात आलंय मराठा संघटनांकडून, मराठा पक्षांकडून, मराठ्यांच्या नेत्यांकडून, की त्यांनी हतबल होऊन जावं या नेत्यांच्या आणि या संघटनांच्या मदतीशिवाय. आजही बरीचशी मुलं मराठा आंदोलन किंवा मराठा आरक्षणाचा मुद्दा किंवा बरेचसे असे तरुण आहेत, तळपदार तरुण आहेत की जे पेटवायचा प्रयत्न करतात, हक्काची लढाई लढण्याचा प्रयत्न करतायत. पण दुर्दैवानं त्यांना राजकीय पाठबळ भेटत नाही किंवा राजकीय पाठबळाचा उपयोग त्यांच्याच विरोधात केला जातो, राजकीय शक्तींचा उपयोग त्यांच्याच विरोधात केला जातो. तमाम मराठ्यांनी ही गोष्ट लक्षात घेणं गरजेचं आहे की आपल्याला धर्मद्वेष्ट बनवून, आपल्याला धर्माच्या नावानं आतापर्यंत धर्म ही अपुची गोळी आहे, मार्क्सनं सांगितलं खरी गोष्ट आहे. फक्त धर्मद्रोह म्हणजे धर्म जर अपुची गोळी आहे तर धर्मद्रोह हे कोकेन आहे, हे चरस आहे. तुम्हाला धर्मद्रोह, धर्माच्या विरोधात तुम्हाला हे कोकेन दिलंय आणि तुम्ही जिंकताय धर्मद्रोहात. काहीही झालं तर धरायचं आणि धर्माला धोपटायचं की आम्ही या हिंदू धर्मात जन्माला आलो, या ब्राह्मणांनी आमच्यावर अत्याचार केले. मुळात आरक्षणाचा आणि किंवा बेरोजगारीचा किंवा ह्या सगळ्या ज्या गोष्टींचा आहे त्याचा त्या धर्माशी काही संबंध नाही. प्रत्येक जण आपापला धर्म करतोय, प्रत्येक जण आपापला घरात देव पुजतोय. आज जेवढेही मराठा आरक्षणाची मागणी करत आहेत त्यांनी किती ब्राह्मणांना शिव्या घातल्या तरी आपल्या घरात आपण देवाऱ्यात डोकं टेकवल्याशिवाय घराच्या बाहेर निघत नाही. किंवा ज्या लोकांनी घरातले देवारे बाहेर फेकून दिले त्यांनी काही खूप मोठे झेंडे काढले किंवा चंद्रावर प्लॉट घेतले, अशातला काही भाग नाही. धर्म हा मुद्दा संपूर्ण वेगळा होता, पण त्या धर्माला सुद्धा मराठा आरक्षणामध्ये घुसवण्यात आलं आणि आम्हाला सांगण्यात आलं की बघा या वटा मामनांमुळे तुमची प्रगती थांबली. आज चित्र स्पष्ट आहे की कोण आरक्षणाला विरोध करतंय. आज चित्र स्पष्ट आहे की कोण मराठा आरक्षणाच्या विरोधात उभं राहिलेलं आहे. आज चित्र स्पष्ट आहे की कुठल्या नेत्यांमुळे किंवा कुठल्या राजकीय पक्षामुळे किंवा कशामुळे मराठा आरक्षणावर स्थगिती आलेली आहे. असे सगळं चित्र स्पष्ट आहे. काही जण म्हणतात की भाजपाने जे प्रस्ताव मांडलाय कोर्टामध्ये किंवा भाजपाने ज्या पद्धतीने आरक्षण कोर्टामध्ये मांडलं त्यामुळेच आज आरक्षण भेटत नाही, तर भाजपाची कॉलर पकडा. पण ह्या सरकारमध्ये सुद्धा किती प्रचंड उदासीनता आहे हे सुद्धा आपण बघणं गरजेचं आहे. किंवा सरकारच्या विरुद्ध लढा सोडा हो, न्याय आणि हक्कासाठी भांडत असताना कुठल्याही पक्षाचा झेंडा हातात घेऊन किंवा कुठल्याही पक्षाच्या दावणीला जर का आपण बांधला जात असू तर हे अत्यंत दुर्दैवाची आणि खेदाची गोष्ट आहे. इथे मराठा आरक्षणाबद्दल मी तुम्हाला सांगितलं की सामाजिक प्रतिनिधित्व, आर्थिक निकष नाही किंवा बेरोजगारी, रोजगार हटाव, रोजगार हमी योजना नाही वगैरे वगैरे ह्या सगळ्या बाबींचा विचार करताना पद्धतशीररित्या कोणीतरी समाजामध्ये ह्या पद्धतीची जागृती करणं गरजेचं आहे की बाबा ठीक आहे, हा जर का गरिबी हटावचा कार्यक्रम नाही आहे, हा जर का सामाजिक दृष्ट्या प्रतिनिधित्व मिळवण्याचा कार्यक्रम आहे तर तुम्ही निकष सांगा ना. आम्ही कधी समजायचं की ठीक आहे तुम्हाला या सगळ्या प्रश्न विचारले गेले पाहिजेत. याच्यासाठी एका शिष्टमंडळाची स्थापना केली गेली पाहिजे. सगळ्या मराठ्यांनी एकत्र येणं गरजेचं आहे. हा लढा आता बिना राजकीय पाठिंब्याचा, बिना कुठल्याही मोठ्या व्यक्तीच्या किंवा छत्रपतींच्या म्हणजे आता बघा ना, आपण छत्रपतींना इतक्या आशेनं बघतो किंवा त्यांचा इतका आदरानं आपण त्या गादीचा सन्मान ठेवतो, लोक त्यांना सुद्धा कोणतायत. किती वाईट आणि किती लाजिरवाणी गोष्ट आहे. किती मराठा आहे या महाराष्ट्रात, एवढा मोठा मराठा समाज आणि या मराठा समाजाची सन्माननीय गादी त्यांना सुद्धा लोक कोलतायत. त्याच्यापेक्षा वाईट गोष्ट कोणती असू शकत नाही. आणि आम्ही हातात म्हणजे आम्ही फक्त एवढाच विचार करतोय यार हा कोलणारा ब्राह्मण पाहिजे होता, यार मजा आली असती. स्वतःचं षंडत्व लपवणे म्हणजे ब्राह्मणांवर टीका करणे. लक्षात घे, जर मेलेल्या आईचं दूध पिले नसावं आणि खरोखर जर मराठ्याने अन्यायाला ठोसा द्यायला जर का सुरुवात केली ना, कोणाची माय व्याली नाही की तो गादीवर टीका करेल किंवा मराठा अस्मितेवर कुठल्याही प्रकारची टीका करेल. लक्षात घ्या, तिकडे मध्यंतरी कुठल्या तरी एका क्रिकेटरने तलवार फिरवली होती. आर माधवन नावाचा जो साऊथचा चित्रपट किंवा बॉलिवूडचा सुद्धा हे आहे, तो चित्रपट अभिनेता आहे, त्याने जानवा घालून स्वतःचा फोटो टाकला होता. तेव्हा त्या राजपूत क्रिकेटरला जाडेजा होता बहुतेक, तो मला पण आठवत नाही, आणि या आर माधवनला जानवा घातलं म्हणून प्रचंड ट्रोल केलं होतं, प्रचंड ट्रोल.
तुम्ही तुमच्या धर्माचं प्रदर्शन करता, जातीश्रेष्ठतेचा अहंकार दाखवता वगैरे वगैरे. तशीच परिस्थिती महाराष्ट्रात मराठ्यांची झालेली आहे. कोणी येतं छत्रपती शिवाजी महाराजांवर टीका करतं, कोणी येतं त्यांच्यावर विनोद करतं, कोणी येतं हिंदू देवी देवतांचा अपमान करतं. क्षात्र धर्मरक्षण मराठ्यांचं काम आहे. आपण या गोष्टी सहन करत जातो आणि त्या इतक्या सहन करतो की आज प्रत्यक्ष आपल्या तोंडावर सुद्धा टीका होतीये, आया बहिणींची अब्रू काढल्या जाते. ह्या गोष्टी थांबणं गरजेचं आहे, त्याच्यासाठी विचार होणं गरजेचं आहे. मी माझी मतं मांडली. हा व्हिडिओ शेवटच्या मराठ्यापर्यंत पोहोचवा. प्रत्येक जणाने स्वतःच्या डोक्याने स्वतःच्या बुद्धीने या गोष्टीचा विचार करणं गरजेचं आहे. आपल्या प्रतिक्रिया कळवा, सहकार्य असू द्या. या पद्धतीचं मी नेहमीच माझी मतं घेऊन तुमच्यासमोर येणार आणि मी जसं सांगितलं की याच्यावर आपल्याला ठोस काहीतरी करायचं आहे, ते नक्की करू आपण. त्यासाठी तुमच्या सहकार्याची अपेक्षा आहे. लवकरच मी तुम्हाला ठोस सांगणार आहे आपल्याला नेमकं काय करायचं. सोबत नंतर भेटू. माझं पुस्तक आहे, त्याच्याबद्दलची माहिती आहे. कोणाला घ्यायचं असेल तर अवश्य कळवा. हिंदुत्व, स्थिती आणि गती. जय श्रीराम. हर हर महादेव.